आपल्याला अनेकदा वाटतं की आपले विचार फक्त आपलेच असतात, नाही का? ते आपल्या डोक्यात बंद असतात. पण खरंच तसं आहे का? काय होईल जर फक्त एका लपलेल्या विचारात आयुष्यभराची घट्ट मैत्री तोडण्याची ताकद असेल? आज आपण एका बोधकथेतून हेच बघणार आहोत की आपली आतली दुनिया, आपले विचार, आपल्या सर्वात महत्त्वाच्या नात्यांना कसा आकार देतात किंवा कसं उद्ध्वस्त करतात. हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि खरं तर हा प्रश्न प्रत्येकाला आपल्या नात्यांकडे जरा वेगळ्या नजरेने पाहायला भाग पाडतो. चला तर मग एका राजा आणि व्यापाराच्या गोष्टीतून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर गोष्ट सुरू होते एका एकदम अतूट नात्यापासून. एक होता राजा आणि दुसरा होता एक श्रीमंत चंदन व्यापारी. त्यांची मैत्री म्हणजे एकदम घट्ट, इतकी की एकही दिवस असा जायचा नाही की ते दोघे एकत्र बसून हसले खेळले नाहीत किंवा गप्पा मारल्या नाहीत. पण म्हणतात ना, सगळं काही नेहमीच चांगलं राहत नाही. जशी एखाद्या मजबूत भिंतीला एक छोटीशी भेग बडावी ना, तसंच काहीसं झालं. व्यापाऱ्याच्या मनात चिंतेने जागा केली. त्याचा चंदनाचा धंदा अचानक मंदावला होता आणि याच आर्थिक भीतीसोबत एक काळा संधीसाधू विचार हळूच त्याच्या मनात शिरला. आणि हाच तो विचार होता ज्याने सगळं काही विषारी करून टाकलं. मैत्रीची जागा आता हिशोबाने घेतली होती. मित्राच्या मृत्यूचं दुःख होण्याऐवजी त्याला त्यात नफा दिसू लागला होता. विचार करा, किती भयानक विचार आहे हा, ज्याने त्यांच्या मैत्रीचा पायाच पोखरून काढला. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा ते दोघे पुन्हा भेटले तेव्हा काहीतरी बदललं होतं. म्हणजे कुणी काहीच बोललं नाही, पण व्यापाऱ्याच्या मनातल्या त्या न बोललेल्या विचाराने जणू त्यांच्यात एक अदृश्य भिंत उभी केली होती. राजाला एक विचित्र थंडपणा जाणवत होता, एक असा दुरावा जो त्याला कळतच नव्हता की कुठून येतोय. आणि बघा, हे विष असं पसरत जातं. मित्राच्या वागण्यातला तो थंडपणा बघून राजाच्या मनातही एका वाईट विचारानं घर केलं. मित्राच्या यशाचा आनंद माणण्याऐवजी तो आता त्याच्याकडे ईर्षेने पाहू लागला होता. म्हणजे एकाच्या मनातल्या अविश्वासानं दुसऱ्याच्या मनातही अविश्वासाची आग पेटवली. आता इथे बघा, हे म्हणजे जणू एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. दोघांचे विचार एकाच विषारी झरझऱ्यातून आले होते आणि तो झरा होता लोभाचा. एकाला मित्राच्या मृत्यूतून नफा हवा होता, तर दुसऱ्याला मित्राची संपत्ती हवी होती. मैत्रीवर आता दोन्ही बाजूंनी हल्ला होत होता. त्यांच्यात ही जी दरी वाढत होती ना, त्यामुळे दोघेही गोंधळले होते आणि दुःखीही. त्यांना कळून चुकलं होतं की आता हे असं पुढे चालू शकत नाही. पण त्यांच्या मैत्रीवर हा अंधार आला कुठून हेच त्यांना समजत नव्हतं. शेवटी हताश होऊन ते एका अशा व्यक्तीकडे गेले जे या अंधारात प्रकाश टाकू शकत होते. शहराबाहेर राहणारे एक ज्ञानी साधू. त्यांनी साधूंसमोर आपलं सगळं मन मोकळं केलं. आपला गोंधळ, आपलं दुःख, सगळं काही सांगितलं. ते फक्त उत्तर शोधत नव्हते, तर आपली हरवलेली मैत्री परत मिळवण्याचा मार्ग शोधत होते. साधूंनी एकदम शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्यांची नजर जणू शब्दांच्या पलीकडचं कावतरी बघत होती. आणि मग ते व्यापाऱ्याकडे वळले. आता सत्याचा सामना करण्याची वेळ आली होती. साधूंचे शब्द एखाद्या आरशासारखे होते, जे व्यापाऱ्याला त्याच्याच विचारांचं कुरूप रूप दाखवत होते. त्यांनी अगदी बरोबर त्या एका गोष्टीवर बोट ठेवलं जिथे सगळं चुकलं होतं. ते म्हणाले, अरे, तू राजा एक भव्य चंदनाचा महाल बांधेल अशी इच्छा केली असतीस तरीही तुला तितकाच नफा झाला असता की. पण तू मार्ग निवडलास मृत्यूचा, विनाशाचा, आणि याच एका चुकीच्या निवडीनं तुझ्या मनात विष कालवलं. व्यापाऱ्याच्या समस्येच्या मुळाशी पोहोचल्यानंतर साधू आता राजाकडे वळले. आता त्यालाही आपल्या मनातल्या अंधाराचा सामना करायचा होता. साधूंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, राजाची जी नकारात्मक प्रतिक्रिया होती ती व्यापाऱ्याची चूक नव्हती. ती त्याच्या स्वतःच्या लोभामधून जन्माला आली होती. त्याने ईर्षेला म्हणजे मत्सराला आपल्या सर्वात जुन्या मित्राबद्दलच्या भावना खराब करू दिल्या होत्या. आणि जेव्हा ते लपलेले विषारी विचार अखेर उजेडात आले तेव्हा त्यांच्यातला सगळा ताण निवळला. त्याने एक गोष्ट स्पष्ट दिसली, खरा शत्रू समोरचा मित्र नाही, तर आपल्याच मनात लपलेला अंधार आहे. आणि हे विचार मनातून काढून टाकल्यावर त्यांनी फक्त आपली मैत्री परत मिळवली नाही, तर ती आधीपेक्षाही अधिक मजबूत केली. आणि हेच आपल्याला या कथेच्या मूळ शिकवणीकडे घेऊन येतं. विचारांचं पावित्र्य म्हणजे काय, तर आपले हेतू हेच आपल्या नात्यांचा पाया असतात. जेव्हा आपलं मन शुद्ध असतं, जेव्हा आपण खरंच इतरांचं भलं चिंतो, तेव्हा आपली नाती फुलतात. पण जेव्हा आपण लोभ, मत्सर आणि अविश्वासाला मनात जागा देतो, तेव्हा आपण आतूनच सगळं विषारी करत असतो. तर मग या साध्या गोष्टीतून आपण काय शिकतो? पहिलं म्हणजे आपले आतले विचार थेट आपल्या बाहेरच्या नात्यांवर परिणाम करतात.
दुसरं, लोभासारखे नकारात्मक विचार नात्यात अंतर आणि संशय निर्माण करतात. तिसरं, शुद्ध मन असेल तर विश्वास आणि सदिच्छा आपोआप वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं, संघर्षाचं मूळ अनेकदा आपल्या स्वतःच्या विचारात असतं, दुसऱ्याच्या कृतीत नाही. खरी लढाई दोन व्यक्तींमध्ये नसते, तर ती आपल्या स्वतःच्या मनात लढली जाते. आणि म्हणूनच आज आपण इथे थांबूया एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत, जो खरं तर प्रत्येकाने आपल्या नात्यांच्या संदर्भात स्वतःला विचारायला हवा. असे कोणते न बोललेले विचार आहेत, कोणत्या भीती असतील, कोणता राग असेल किंवा कोणता लोभ, जे आपल्या प्रियजनांसोबतच्या नात्याला नकळतपणे आकार देत आहेत. यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.